पाणी पुरवठ्यामध्ये काम केलं. पाणी पुरवठा म्हणजे साधी गोष्ट नाही, हा तोप असते ती. थोडस कुठंतरी इकडचा तिकडचा वॉल बंद झाला का तुम्हाला माहिती बाया माझ्या आपल्याला सुद्धा बरोबर काम केलं. आणि मी माझ्या सहकार्याच्या माध्यमातून खूप वेळा ऐकलं. पगार साहेब एकदम रॉयल माणूस, खूप चांगले, कामाशी काम असतं. आणि त्यांनी त्यांच्या 2 मुली परदेशामध्ये शिकायला पाठवल्या. म्हणजे विचाराची जी आहे लेवल फार मोठी. आणि आज तुम्ही रिटायर झाले, तुम्हाला वेगवेगळे लोक काहीतरी सल्ला देतील. मी एवढंच सांगेन, कंटिन्यू कामात राहा, काही ना काही काम करत राहा. जिथं माझी मदत लागेल तिथं मला सांगा, पण कामात राहा. एवढंच बोलतो. माझी गोष्ट तर पहिल्यांदा इथे बघून एवढा हॉल मला वाटत नाही कार्यालयात इतका कधी भरलेला आहे. बघा म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणारे किती लोक मोठ्या प्रमाणात तरी आवाजूनच. पहिल्यांदा आमचं खाली मिटिंग चालू होती, त्यामुळे थोडा उशीर झाला, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. पण काकांवर प्रेम करणारे लोक पाहून खरंच त्यांनी मनोभावे एकदम मन लावून पूर्ण सेवा केलेली आहे. आता सचिनने जे सांगितलं की पाणी पुरवठा विभाग हा अत्यंत काम करावं लागतं, बे टाइम फोन असतात, सगळे अटेंड करावं लागतं, पण ती पण सेवा त्यांनी पूर्ण मनोभावे केलेली आहे. आणि माझा त्यांचा परिचय आता जास्त टाउन प्लॅनिंग विभागात आलेला आहे. पण त्यांच्यावर जी काही जबाबदारी आपण दिली ती पूर्णपणे ठोकून पूर्ण केलेली त्यांनी. असं कुठल्याही कामाची टाळाटाळ नाही, मी आज करणार नाही, येणार नाही, जेव्हा बोलवलं तेव्हा हजर आहेत. सगळं काम त्यांनी पूर्ण केलेले आहे. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्याशी बोलताना मला म्हणजे ह्या 6 महिन्यात किंवा 8 महिन्यात जो काही अनुभव आला, माहिती झाली की त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मुलांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण पूर्ण केलेले. हे खूप कौतुकास्पद काम आहे. जणांना त्यांनी मोठ्या मोठ्या IAS पर्यंत मुलं त्यांनी शिकवलेले. त्यांच्या शिक्षणातून त्यांनी हे केलेले IAS, UPSC, IPS, पोलीस भरती असे खूप मोठ्या प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे. इतकं कौतुकास्पद काम आहे, त्याच्यासारखं काम दुसरं कुठलं नाही. जे ही मोठी खासियत आहे. त्यांनी कधी कोणाला सांगितलं पण नाही असं काही चालतं. कधी विषय निघाला तर तेव्हा मला समजलं की ते अशा. आणि समाजासाठी खूप त्यांनी काम झटत असतात, काम करत असतात, कुठे कोणाला नाही म्हटलं नाही. त्यांच्यावर आता जर आपल्या ग्रुपला जर मेसेज आलेले आहेत बघा, सगळ्यांनी सांगितलेलं आहे, कधी कोणाला नाराज नाही, प्रत्येकाला मदतच केलेली असेल. अशा आणि पगारे साहेबांना आता सेवानिवृत्तीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. परंतु माझं थोडक्यात मदत व्यक्त करतो. मी 1992 1492 मध्ये महापौर कामाला लागलो. बांधकाम विभागामध्ये 1992 ते 99 पर्यंत बांधकाम विभाग केलं. नाशिक बांधकाम, किरकोळ बांधकाम. 99 ते 2004 पर्यंत टाउन डिपार्टमेंट केलं. 2004 नंतर मी 2014 पर्यंत पाणी पुरवठा विभाग, जवळजवळ 11 वर्ष. त्यानंतर परत माझी बदली झाली, लेण्यातच बदली झाली. लेणे जाऊन परत मला वाटा सुटलं पूर्ण. आजपर्यंत 20 वर्ष मी पाणीपुरवठ्यात काम केलं. तिथं काम करत असताना मी वॉलमॅन, चेकर, मिस्त्री सगळं काम मी स्वतः करायचो. वॉलमॅन न्यायला वॉल करायला मी सुद्धा वॉल करायचो. बॅटरी फुटली सुद्धा उतरायचो, वॉल रिपेअर करायचो, कपडे करून उतरायचो. त्या काळामध्ये माझ्या पत्नीने मला त्यावेळेस 5 सहकार्य केलं होतं. म्हणजे रात्रीचं बेरात्री बाहेर फिरणे, 12 नंतर जाणे, चहा वगैरे येणे. अक्षरशः लहान मुलं असताना मी घर बंद करून घ्यायचो, बाहेरून उचलून घ्यायचो आणि कामावर जायचो. परत सकाळी 6 येऊन परत दरवाजा खोलून परत पुन्हा शाळेत निघारून इथून झोपून परत मी काम करायचो. काम करत असताना मला कसलाही त्रास असं जाणवलं नाही. मला माझ्या मित्रांनी, अधिकाऱ्यांनी मला फार सहकार्य केलं. नगर असल्यामध्ये मी कधीही नगर असल्यामध्ये कधी म्हणजे क्लर्कशी किंवा इतर लोकांशी किंवा शिपाई लोकांशी कधीही भेदभाव केलेला नाही. मला माझ्या अधिकाऱ्यांनी मला पूर्णपणे सहकार्य केलं. बस एवढे माझं.